आमच्या पिढीनं काय केलं, आमच्या पिढीनं आमच्या अगोदरच्या पिढीनं दिलेला जो विचार होता तो सक्षमपणे पुढे नेण्याचा प्रयत्न केला, तो सक्षमपणे समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला, तो शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. आपली बुद्धिमत्ता, योग्यता आणि शिक्षण हे पूर्ण करत असतानाच, भौतिक सुख जगत असतानाच आंबेडकरी चळवळीकडे सुद्धा आमच्या पिढीनं दुर्लक्ष करताना दिसत नाही. माझी येणारी पिढी, माझे येणारे मुलं, माझे येणारे विद्यार्थी, माझ्या येणाऱ्या मुली किंवा आम्ही आमच्या घरात ही चळवळ पेरली काय, आम्ही आमच्या मुलांना, आमच्या येणाऱ्या पिढीला आपल्या कार्यक्रमांमध्ये आणलं काय, त्यांना हे विचार पटवून दिले काय, त्यांना त्यासाठी तयार केलं काय, बाबासाहेबाचा सैनिक म्हणून त्यांना मैदानात उतरवलं काय. जात ही बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे श्रेणीबद्ध विषमता आहे. ही विषमता ग्रेडेड इनइक्वॅलिटी आहे. क्रमिक विषमता असल्यामुळं जात नष्ट होत नाही, कारण क्रमिक विषमता ही एकापेक्षा दुसरी जात कशी श्रेष्ठ आहे हे सांगते. जाती निर्मूलन हे आंतरजातीय विवाहानं होणार नाही. ज्या धर्मशास्त्रांना पावित्र्य बहाल केलं आणि ज्या धर्मशास्त्रांमधून ही जात आली, त्या धर्मशास्त्राचं पावित्र्य नष्ट करा, तो खरा उपाय, तो ठोस उपाय ॲनिहिलेशन ऑफ कास्टचा किंवा जाती निर्मूलनाचा बाबासाहेबांनी सांगितलेला आहे. सोमनाथ सूर्यवंशी कसा मेला? सोमनाथ सूर्यवंशीची जात आणि तो ज्याच्या आधाराचं किंवा ज्या चळवळीतून तो आला होता त्या चळवळीची असलेली जात, म्हणून सोमनाथ सूर्यवंशीला ठार मारण्यात आलं. कारण वर्तमान असेल किंवा अगोदरचं असेल, पोलिसिंग जी आहे हे पोलिसिंग सुद्धा जातीच्या आधारावर होते आहे. जो युवक बाहेर निघतो किंवा जी युवती बाहेर निघते, तिला हा समाज जगू देत नाही, त्याला हा समाज जगू देत नाही. बिलकुल. तो जेव्हा असा प्रयत्न करतो तेव्हा त्याला वाळीत टाकल्या जाते. बिलकुल. नातेवाईकाकडून वाळीत टाकल्या जाते, समाजाकडून वाळीत टाकल्या जाते. त्याचा जो आधार असतो तो बाबासाहेबांच्या ॲनिहिलेशन ऑफ कास्टचा असतो. बिलकुल. हा समाज प्रेमविवाहांना, जाती निर्मूलनाचा आव आणून जाहीररित्या करताना दिसतात, पण ज्याचा वैचारिक बेस आहे आणि तो असं म्हणतो की मला लग्नावर खर्च करायचा नाही, मी रजिस्टर मॅरेज करणार आहे आणि मी बुद्ध विहारामध्ये लग्न जाऊन करणार आहे, त्याला मात्र हा समाज दुर्लक्षित करतो. म्हणजे हा समाज सर्व काही चांगला आहे असं नाही आहे. लग्न करत असताना जी जात पाहिल्या जाते त्या जातीच्या बाहेर आता आपल्याला निघायला पाहिजे. कारण जातीच्या आधारावर लग्न ही आता वेळ लाहलेली नाही. जर आम्ही बुद्धिस्ट आहोत, जर आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहोत आणि खरंच आम्हाला असं वाटतं की बाबासाहेबांचा धम्म या ठिकाणी प्रस्थापित झाला पाहिजे, बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे ॲनिहिलेशन ऑफ कास्ट झालं पाहिजे, तर त्यानं ही भूमिका घ्यावी की मी बाबासाहेबांचा अनुयायी म्हणून जगणार आहे, त्यामुळं जातीचं बंधन कोणतंही राहणार नाही. जसं बुद्ध म्हणतात की आपण काय अत्तदीप भव, स्वतःचे निर्णय घ्या, स्वतः आपण सक्षम आहो हे समाजाला दाखवा, म्हणजे समाज तुमच्या सोबत राहील आणि निश्चितच तुमचा जो निर्णय राहील तो बाबासाहेबांच्या चळवळीसाठी राहील. कारण हा समाज लोकांना जे पाहिजे किंवा लोकांना जे मान्य आहे ते देतो, म्हणजे लोकांच्या हिताचं आहे ते देण्याचा प्रयत्न करत नाही. बिलकुल. बाबासाहेबांचा विचार हा लोकांचा हिताचा आहे. बाबासाहेबांनी ही जी चळवळ आहे ही चळवळ वन मॅन वन व्होट, वन व्होट वन व्हॅल्यू इथपर्यंत संविधानाच्या लिखाणापर्यंत आणून ठेवलेली आपल्याला दिसते. त्यांना वन मॅन वन व्हॅल्यू हे त्या चळवळीचं ध्येय होतं. बिलकुल. परंतु बाबासाहेबांना तत्कालीन त्या गोष्टी करता आल्या नाही. मला असं वाटते की नंतरच्या पिढीनं त्या करायला पाहिजे होत्या. बिलकुल. वन मॅन वन व्हॅल्यू जे बाबासाहेबांनी 25 नोव्हेंबर 1949ला म्हटलं की या राजकीय लोकशाहीला सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीमध्ये परावर्तित केल्याशिवाय हे होणार नाही. पण आज ही परिस्थिती आहे, गेल्या 15 वर्षात आम्ही पाहतो आहे की राजकीय लोकशाही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. बिलकुल. म्हणजे आजच्या पिढीसमोर हे मोठं आव्हान आहे की ही राजकीय लोकशाही कशी टिकवायची. राजकीय लोकशाही, सामाजिक लोकशाही आणि आर्थिक लोकशाहीमध्ये परावर्तित करण्याची जबाबदारी माझ्या मते आंबेडकरी समूहाचीच आहे. कारण याच्याकडे दुसऱ्या लोकांचं लक्ष नाही. आणि म्हणून त्यांनी ती जबाबदारी स्वीकारायला पाहिजे होती.
या विषयाच्या अनुषंगानं पहिल्यांदा मला असं म्हणावंसं वाटतं की बाबासाहेबांना कोणती अपेक्षित पिढी, युवा पिढी होती. जे बाबासाहेब असं म्हणतात की आजच्या युवकांनी 2 गोष्टी प्रामुख्याने शिकल्या पाहिजेत. अच्छा. एक म्हणजे त्यांनी या गोष्टीचा पुरावा सादर केला पाहिजे. अच्छा. की शिक्षण, बुद्धिमत्ता आणि योग्यता या बाबतीत ते कुणाच्याही मागे नाहीत. खूप छान. दुसरी बाब म्हणजे त्यांचा उद्देश केवळ भौतिक ऐश आराम मिळविणे हा नसून आपल्या समाज बांधवांची सेवा करून त्यांना नेतृत्व बहाल करणे, जेणेकरून समाजात बळकटी येऊन ते सन्मानपूर्वक जीवन जगू शकतील. जी. बाबासाहेबांना असा अपेक्षित युवक होता. बिलकुल. फक्त स्वतःचं भौतिक सुख याच्यात न रमणारा, तर समाजाला नेतृत्व प्रदान करणारा, पण तिथेही कुठे कमी पडू नये, बुद्धिमत्तेत तो कमी पडू नये, शिक्षणात तो कमी पडू नये आणि आपली योग्यता सिद्ध करण्यात सुद्धा तो कमी पडू नये. बिलकुल. याच विषयाच्या अनुषंगाने आंबेडकरी चळवळ. जी. आंबेडकरी म्हणजे कोण, तर आंबेडकरी बाबासाहेबांच्या विचारांमुळे ज्या व्यक्ती जी किंवा समूहात बदल अथवा परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली, तो आंबेडकरी माझ्या मते. मग हा आंबेडकरी विचार जो आहे हा फक्त बाबासाहेबांपुरता मर्यादित राहिला नाही, तर विज्ञाननिष्ठ, पुरोगामी, संविधाननिष्ठ, बुद्धिवादी असे अनेक विचार या आंबेडकरी या शब्दाच्या अनुषंगाने येतात. जी. आता चळवळ म्हणजे काय, तर चळवळ म्हणजे चळवळ ही सातत्यानं घडणारी, उलगडणारी आणि उमलणारी अशी प्रक्रिया आहे. जी बिलकुल. युवा पिढी आणि आंबेडकरी चळवळ याचे जेव्हा सूत्र आपण बांधतो, तो आंबेडकरी समूह किंवा तो आंबेडकरी व्यक्ती, जो लाभार्थी आहे, माझ्या अगोदरची पिढी ही लाभार्थी आहे. पहिली पिढी, माझ्या अगोदरची पहिली पिढी बाबासाहेबांच्या संघर्षाची, त्यागाची आणि बलिदानाची ही लाभार्थी आहे. आमची दुसरी पिढी, पहिल्या पिढीनं काय केलं, पहिल्या पिढीनं बाबासाहेबांचा जो चळवळीचा विषय होता तो स्वतःच्या जगण्यापुरता मर्यादित ठेवला. म्हणजे पहिली पिढी शिक्षणामध्ये मग्न होती आणि आपल्या कुटुंबाला चांगलं जीवन कसं देता येईल यापुरती मर्यादित राहिली. साडीमाडी गाडीमध्ये गुंग झाला नाही, एवढ्यापुरताच मर्यादित राहिला नाही, तर चांगल्या स्वाभिमानाचं जीवन जगून आपल्या लेकरांना आवश्यक असणाऱ्या गोष्टी त्यानं पुरवल्या. एवढंच नव्हे, तर आंबेडकरी चळवळीला आपल्या कुवतीनं सक्षम करण्याचा प्रयत्न केला. नवे बाबासाहेबांचे विचार सुद्धा पेरण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आमच्या पिढीनं काय केलं, आमच्या पिढीनं आमच्या अगोदरच्या पिढीनं दिलेला जो विचार होता तो सक्षमपणे पुढे नेण्याचा प्रयत्न केला. तो सक्षमपणे समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. तो शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. आपली बुद्धिमत्ता, योग्यता आणि शिक्षण हे पूर्ण करत असतानाच, भौतिक सुख जगत असतानाच आंबेडकरी चळवळीकडे सुद्धा आमच्या पिढीनं दुर्लक्ष करताना दिसत नाही. म्हणजे मला एक म्हणायचं सर, मुंद्रे सर, की आता एकंदरीत पहिल्या पिढीच्या माध्यमातून सगळ्या अवेलेबिलिटी किंवा आपण सगळं भौतिक सुख प्राप्त झाले, ते सुख फक्त भोगणं आणि त्याचा विनियोग करणं, त्याचा वापर करणं एवढ्यापर्यंत आजची युवा पिढी ही मग्न झाली. बरोबर. शिक्षणाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकर जेव्हा म्हणतात की शिक्षण हे वाघणीचं दूध आहे आणि तो जे प्राशन करील तो एक दिवस वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, हे गुरगुरणं बाबासाहेबांना कशा पद्धतीने अपेक्षित होतं, ती चळवळ चेतवण्यासाठी, ती विचारधारा पेरण्यासाठी, काय वाटते तुम्हाला? बाबासाहेबांनी ही जी चळवळ आहे, ही चळवळ वन मॅन वन व्होट, वन व्होट वन व्हॅल्यू इथपर्यंत संविधानाच्या लिखाणापर्यंत आणून ठेवलेली आपल्याला दिसते. त्यांना वन मॅन वन व्हॅल्यू हे त्या चळवळीचं ध्येय होतं. बिलकुल. परंतु बाबासाहेबांना तत्कालीन त्या गोष्टी करता आल्या नाही. मला असं वाटते की नंतरच्या पिढीनं त्या करायला पाहिजे होत्या. बिलकुल. वन मॅन वन व्हॅल्यू. आज ही परिस्थिती आहे की बाबासाहेबांनी दिलेली राजकीय लोकशाही किंवा बाबासाहेबांनी दिलेलं वन मॅन वन व्होट किंवा वन व्होट वन व्हॅल्यू ईव्हीएमच्या अंतर्गत चोरून नेल्या जाते आहे की काय? बिलकुल. बाबासाहेबांची राजकीय लोकशाही, जे बाबासाहेबांनी 25 नोव्हेंबर 1949 ला म्हटलं की या राजकीय लोकशाहीला सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीमध्ये
परावर्तित करा. केल्याशिवाय जी, बिलकुल. हे होणार जी, नाही. जी. पण आज ही परिस्थिती आहे. गेल्या 15 वर्षात आम्ही पाहतो आहे की राजकीय लोकशाही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. जी बिलकुल, क्या बात. म्हणजे आजच्या पिढीसमोर हे मोठं आव्हान आहे जी. की ही राजकीय लोकशाही कशी जी. टिकवायची. बिलकुल. कारण ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात असं तुम्हाला आक्रमण वाटतं होत सर आहे, की खऱ्या अर्थानं राजकीय लोकशाही टिकवण्यासाठी आंबेडकरी चळवळ किंवा आंबेडकरी विचारधारा ही पूरक पोषण ठरू शकते, काय वाटतंय? राजकीय लोकशाही, सामाजिक लोकशाही आणि आर्थिक लोकशाहीमध्ये परावर्तित करण्याची जबाबदारी माझ्या मते आंबेडकरी समूहाचीच आहे. जी कारण याच्याकडे दुसऱ्या लोकांचं लक्ष नाही जी 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 बिलकुल. आणि म्हणून त्यांनी ती जबाबदारी स्वीकारायला पाहिजे होती. जी आज आम्ही आत्मकेंद्री जे बनलेलो आहोत, जी. माझ्यासाठी आत्मपरीक्षणाचा हा विषय आहे जी की मी जे काम केलं किंवा मी जे काम करतो आहे, माझी येणारी पिढी, जी. माझे येणारे मुलं, माझे येणारे विद्यार्थी, माझ्या येणाऱ्या मुली किंवा आम्ही आमच्या घरात ही चळवळ पेरली काय, क्या बात. आम्ही बहुत आमच्या अच्छा. मुलांना, जबरदस्त. आमच्या येणाऱ्या पिढीला आपल्या कार्यक्रमांमध्ये आणलं काय, हो. त्यांना हे विचार पटवून दिले काय, बहुत अच्छा. त्यांना त्यासाठी तयार केलं काय, बाबासाहेबाचा सैनिक म्हणून त्यांना मैदानात उतरवलं काय. वा. जर आम्ही हे करू शकत नसू, आम्ही फक्त आमच्या पुरतं मर्यादित राहिलो, आंबेडकरी चळवळीमध्ये फक्त रवींद्र मुंडेनं जावं, त्यानं त्याच्या मुली घरी ठेवाव्या, हो. त्यानं त्याचे विद्यार्थी घरी ठेवावे, जी. त्याने त्याचे नातेवाईक फक्त भौतिक सुखामध्ये पाहावे, जी जी जी. त्यानं त्याचे जी पिढी आहे, येणारी पिढी आहे, त्याच्या मुली असतील, त्याचे मुलं असतील, त्यानं मात्र चळवळीत आणू नये, ही भूमिका कुठेतरी स्वकेंद्रित झालेली बिलकुल बिलकुल. जी जातीय विषमता जी आणि युवकांची भूमिका. जी जी जी. जातीय विषमतेच्या विरोधामध्ये युवकाची काय भूमिका असावी, काय अभिप्रेत आहे तुम्हाला? मगाशी तुम्ही जे म्हटलं की इंटरकास्ट मॅरेज, होय. बाबासाहेबांनी त्याला जी. प्रोत्साहन दिलं, पण मला असं वाटते की बाबासाहेब तेवढ्यापुरतं ॲन्युलेशन ऑफ कास्टमध्ये तेवढ्यापुरते मर्यादित राहिले नाही. जाती निर्मूलन हे आंतरजातीय विवाहानं होणार नाही. ज्या धर्मशास्त्रांना पावित्र्य बहाल केलं आणि ज्या धर्मशास्त्रांमधून ही जात आली, त्या धर्मशास्त्राचं पावित्र्य नष्ट करा, तो खरा उपाय, तो ठोस उपाय ॲन्युलेशन ऑफ कास्टचा किंवा जाती निर्मूलनाचा बाबासाहेबांनी सांगितलेला आहे. सोमनाथ सूर्यवंशी कसा मेला? सोमनाथ सूर्यवंशीची जात आणि तो ज्याच्या आधाराचं किंवा ज्या चळवळीतून तो आला होता, त्या चळवळीची असलेली जात, म्हणून सोमनाथ सूर्यवंशीला ठार मारण्यात आलं. कारण वर्तमान असेल किंवा अगोदरचं असेल, पोलिसिंग जी आहे, हे पोलिसिंग सुद्धा जातीच्या आधारावर होते आहे. जी. इथली राजकीय व्यवस्था, कारण सामाजिक आणि आर्थिक श्रेष्ठत्व तुमचं कसं आहे यावर तुमचं राजकीय नेतृत्व ठरते. तुमचं आर्थिकता जरी चांगली असली जी. तरी तुमचं आर्थिक नेतृत्व ठरत नाही. तुमची सामाजिक प्रतिष्ठा कशी आहे त्यावर तुमचं आर्थिक नेतृत्व ठरते. बरोबर. त्यामुळं जात जी आहे, आता आपणही पाहतो, जात ही बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे श्रेणीबद्ध विषमता आहे. जी. ही विषमता ग्रेडेड इनइक्वॅलिटी आहे. क्रमिक विषमता असल्यामुळं जात नष्ट होत नाही. कारण क्रमिक विषमता ही एकापेक्षा दुसरी जात कशी श्रेष्ठ आहे जी. हे सांगते, आणि या क्रमिक विषमतेमुळे जात नष्ट होत नाही. म्हणून ही क्रमिक विषमता, एक जात दुसऱ्या जातीपेक्षा श्रेष्ठ आणि एक जात दुसऱ्या जातीपेक्षा कनिष्ठ, ही जी भूमिका या ठिकाणी आली आहे. जी. एक उदाहरण म्हणून सांगतो. 3 वर्षापूर्वी आमच्या घरात एक लग्न झालं, बर. इंटरकास्ट मॅरेज, जी. आणि त्या मुलीनं मराठा मुलगा निवडला. आणि मराठा मुलगा निवडताना ती तिच्या आईला काय म्हणते, असा काही खालच्या जातीतला निवडला नाही, मराठा निवडला म्हणते. बघ. हे जे श्रेष्ठत्व जातीचं जी, आहे. जी, काय? आणि जेव्हा मराठा त्या मुलाशी जेव्हा समोरासमोर झालं, आणि मग ते आपण म्हणतो की आंतरजातीय विवाहातून जाती निर्मूलन होते, पण नाही, आमच्या पद्धतीनं विवाह झाला पाहिजे, जी. नाही, आमच्या पद्धतीनं विवाह झाला पाहिजे. ही जी पद्धत आहे, ही पद्धत जाती निर्मूलनाची नाही. हे कुठेतरी प्रेम झालं आणि त्यातून जी. जाती निर्मूलनाचा आव आम्ही आणतो. आव आणला. एवढं होताना जी. वर्तमान परिस्थितीत सुद्धा अनेक विवाह होताना असे बिलकुल. दिसतात. आणि प्रत्येक वेळी आम्हाला आमचे पण मला ज्येष्ठ- असं वाटतंय सर, माझ्या माहितीप्रमाणे मी जेव्हा सोशलच्या संदर्भात अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो ॲज एक मीडिएटर म्हणून किंवा या ठिकाणी एक समीक्षक म्हणून, मला वाटतंय खूप कमी असले जे विवाह घडतायत ते म्हणजे सक्सेस होत आहेत.
खूप कमी प्रमाण आहे त्याचं. म्हणजे हे एक वास्तव आहे, तो आपण सर्व लोकांनी मान्य केलं. कारण खूप क्लेशेस निर्माण झालेले आहेत, अनेक मॅटर्स कोर्टमध्ये या ठिकाणी आहेत आणि त्याचे रिझल्ट पण अजून लागले नाही. म्हणजे अजूनही ते लोक दुरावलेले आहेत. म्हणजे अजून जेव्हा ज्या अँगलनं आपण करायला पाहिजे किंवा जे व्हायला पाहिजे खरं तर हे होत नाही. आणि जेव्हा ते आकर्षण जेव्हा आपण म्हणतो याच माध्यमातून ते होतं आहे. आणि त्यामुळे बाबासाहेबांना अपेक्षित असणारी जाती अंताची लढाई किंवा जाती अंताचं हे काही निपात आपल्याला करायचं आहे हे खऱ्या अर्थानं होताना दिसत नाही सर. म्हणून या अनुषंगानं आज युवक जर असा काही विषय घेऊन जाती अंताची लढाई करायला निघत असेल किंवा जाती विषमतेच्या विरोधामध्ये तो भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत असेल, पण त्याची जर भूमिका अशी फेलीवर राहत असेल तर मला असं वाटतं खूप हे चिंतनीय राहू शकेल. काय वाटतं? कारण जाती अंतासाठी जो युवक बाहेर निघतो हो किंवा जी युवती बाहेर निघते जे तिला हा समाज जगू देत नाही, त्याला हा समाज जगू देत नाही. बिलकुल. तो जेव्हा असा प्रयत्न करतो तेव्हा त्याला वाळीत टाकल्या जाते. बिलकुल. नातेवाईकाकडून वाळीत टाकल्या जाते, समाजाकडून वाळीत टाकल्या जाते. होय होय. त्याचा जो आधार असतो तो बाबासाहेबांच्या ॲनिलेशन ऑफ कास्टचा असतो. बिलकुल. हा समाज प्रेमविवाहांना जाती निर्मूलनाचा आव आणून जाहीररित्या करताना दिसतात, पण ज्याचा वैचारिक बेस आहे जी आणि तो असं म्हणतो की मला लग्नावर खर्च करायचा नाही, मी रजिस्टर मॅरेज करणार आहे आणि मी बुद्ध विहारामध्ये लग्न जाऊन करणार आहे, त्याला मात्र हा समाज दुर्लक्षित करतो. जी. म्हणजे हा समाज सर्व काही चांगला आहे असं नाही आहे. जे लोक जाती अंताचा आव आणतात, सर नाही म्हटल्याप्रमाणे जाती अंताचा आव आणायचा, जातीच्या निर्मूलनासाठी मोठमोठे भाषणं द्यायची, पण जेव्हा मुलीच्या लग्नाचा किंवा मुलाच्या लग्नाचा प्रश्न येतो तेव्हा ते पाहिल्या जाते. ही वास्तविकता आहे. म्हणून युवा वर्गाला माझं एक सल्ला म्हणून असा आहे की लग्न करत असताना जी जात पाहिल्या जाते त्या जातीच्या बाहेर आता आपल्याला निघायला पाहिजे. कारण जातीच्या आधारावर लग्न ही आता वेळ लाहलेली नाही. जर आम्ही बुद्धिस्ट आहोत, जर आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहोत आणि खरंच आम्हाला असं वाटतं की बाबासाहेबांचा धम्म या ठिकाणी प्रस्थापित झाला पाहिजे, बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे ॲनिलेशन ऑफ कास्ट झालं पाहिजे, तर त्यानं ही भूमिका घ्यावी की मी बाबासाहेबांचा अनुयायी म्हणून जगणार आहे, त्यामुळं जातीचं बंधन कोणतंही राहणार नाही. आणि लग्नाचे जे मोठमोठे प्रकार आता आपल्याला दिसत आहेत आणि हे प्रकार भांडवलशाहीतून आलेले आहे. भांडवलशाही इव्हेंट, लग्न हा जो इव्हेंट होते आहे ती भांडवलशाही मजबूत करण्यासाठी अजून प्रयत्न आपण करतो आहे. आताच एक 500 ग्राम वजन असलेली पत्रिका आली आहे त्या आणि मोठ्या नेत्याची पत्रिका आहे आणि त्या पत्रिकेमध्ये 5 दिवसाचे इव्हेंट आहे. म्हणजे अशा पद्धतीचं जर वातावरण आणि तेही नेत्याचंच, या म्हणजे मोठमोठे नेते जर अशा पद्धतीनं वागत असेल, रिपब्लिकन चळवळीतले नेते जर अशा पद्धतीनं वागत असेल तर ही चिंतनीय बाब आहे. म्हणून युवकांनी जसं बुद्ध म्हणतात की आपण काय अत्तदीप भव, स्वतःचे निर्णय घ्या, स्वतः आपण सक्षम आहो हे समाजाला दाखवा, म्हणजे समाज तुमच्या सोबत राहील आणि निश्चितच तुमचा जो निर्णय राहील तो बाबासाहेबांच्या चळवळीसाठी राहील. कारण हा समाज लोकांना जे पाहिजे किंवा लोकांना जे मान्य आहे ते देतो, पण जे लोकांच्या हिताचं आहे ते देण्याचा प्रयत्न करत नाही. बिलकुल. बाबासाहेबांचा विचार हा लोकांचा हिताचा आहे. लोकांना मान्य असणारे लोकमान्य होऊ शकतात, बिलकुल, पण लोकहिताचा जो विचार असतो तो लोकहिताचा विचार खऱ्या अर्थानं समाजापर्यंत पोहोचवणं. कारण जातीय विषमता ही खोलवर रुजलेली आहे, बिलकुल, अनेक वर्ष ती जाणार नाही. सरांनी म्हटल्याप्रमाणे कास्ट आर अँटी नॅशनल. राष्ट्राची निर्मितीमध्ये सर्वात मोठा अडथळा जर कोणता असेल तर तो जातीचा आहे. आणि या जातीचा फायदा कोणाला आहे? तर या जातीचा फायदा मुख्य ज्यांनी जाती निर्माण केल्या त्या भूदेवांना आहे. या भूदेवांना या जातीचा फायदा आहे. म्हणून ते कम्युनलायझेशन या समाजात वर्तमानात चालू आहे. बिलकुल. याला बळी न पडता मी वैचारिक दृष्ट्या स्पष्ट आहे ही भूमिका युवकांनी घ्यावी आणि त्या पद्धतीनं या समाजामध्ये चळवळ प्रस्थापित करावी, एवढं आव्हान मात्र या युवकांना मी करतोय. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.